2.5-3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठे बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यावेळी इच्छा नसताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश संपादन करण्यात यश आले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। परंतु आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद नको असल्याची माहिती समोर आली आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवं होतं, पण भाजपाने त्यांची डाळ काही शिजू दिली नाही। अखेर नाही करत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी व्हावं लागलं होतं। यावेळची नाराजी ही समोर आली होती, परंतु आपण नाराज नाही असे एकनाथ शिंदे यांना पुन्हा सांगावं लागत होतं। पण यातला फोलपणा एकनाथ शिंदे यांच्याच मंत्र्यांनी आता उघड केला आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला गेलेले आणि आता पुन्हा मंत्री झालेले गुलाबराव पाटील यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे। यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते। आम्ही सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेची समजूत काढली, त्यांनी आमचा मान ठेवत या पदाचा स्वीकार केला। आपल्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवलं, आपणही आता त्यांच्या सरकारमध्ये मोठेपणा दाखवला पाहिजे असे आम्ही शिंदेंना सांगितले, कारण सरकार येण्यात एकनाथ शिंदे नावाची मोठी ताकद होती असंही गुलाबराव पाटील म्हणाले। दरम्यान राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। नाराज होऊन ते आपल्या गावीही निघून गेले होते। त्यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा होत होत्या। पालकमंत्री पदावरूनही बरीचशी नाराजी समोर आली होती। अशातच आता गुलाबराव पाटील यांच्या खुलास्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। यावरून नक्कीच विरोधक एकनाथ शिंदे यांना घेरू शकतात। एकनाथ शिंदे यांनी आपण नाराज नसल्याचे पुन्हा जरी सांगितले असले तरी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या खुलास्यामुळे आतील खतखत मात्र समोर आली आहे। शिवाय महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपलं मन मारून उपमुख्यमंत्रीपद घेतलं हे चव्हाट्यावर आलं आहे। कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटही करा। धन्यवाद।